चार पायाच्या रथात बसून मी चाललो होतो. इथे लोक काही बोलत नव्हते. हे आहे ना इथं एका विचित्र डोक्यात यंत्रात पाहत होते. मी इथं उतरलो भोसरी. मला नाव ऐकताच डोक्यामध्ये झन्न झालं. भोसरी आम्ही असं कोणाला तर म्हणत होतो, पण नंतर मी म्हणलो यासाठी तुम्हाला दाखवावं म्हटलं. हे बघा इकडून चकना म्हणजे चाकणला जाण्यासाठी बस भेटते आणि इकडच्या साईडला असते पुणे स्टेशनला जाण्यासाठी बस आणि इकडंच असते हडपसरला जायची बस. हडपसरला जायचं असेल तर 150 रुपयाचा रिचार्ज. अरे नाही 149 नंबरचा बस पकडायचा. मग लगेच मी आधार कार्ड दाखवलं, पास कार्ड म्हणलो. काढतो का नाही बे असं म्हणलं नाही, चांगला माणूस आहे मी. काढला त्याने पण. मी पण म्हणलो आज का पुण्याचे लोक फिरायला गेले तर काय लोकच दिशी नाही तिथं. नाही त्यावेळेस माझं श्वास गुदमरून नाही ना, माझा आतल्या आत माझं बाहेर होत जात असते. मग बसमध्ये बसल्यावर आहे ना मला कसं तर होत असते, काय समजतच नाही काय व्हायला लागलं आहे. असं उलटे आल्यावर होते पण उलटी होत नाही. असं वाटतं की मी बसमध्ये गेल्यावर पोरगं व्हायला लागलं काय असं वाटतं मला. काय सांगावं तुम्हाला मित्रांनो. तेवढ्यातच इथं मला एक बोर्ड दिसलं, वीज पाणी. नंतर हे काय दिसलं होतं, काय यू आकारचं काय तर होतं बाबा. मग नंतर मला एक गोष्ट आठवली. तेव्हा आहे ना लहानपणी आहे ना मी पावसात भिजत जात नव्हतो. मग आमची बहीण मला सारखी म्हणायची, भाऊ पावसात भिज जा, पावसात भिज जा. मग नंतर तेव्हापासून लोक म्हणायला लागले, भाऊ भीज हा सण आपण दिवाळीत ठेवू.